मुलांना सोडून यायचं मनच करत नव्हतं रे. दूर गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी जरा जास्ती तीव्रतेने जाणवतात. दुरावा, दुःख, एकटेपणा सगळं दुप्पट वाटायला लागतं. आधी इथे संध्याकाळी यायची भीती वाटायची नाही. थंड, एकदम एकटं. हे मुलांमध्ये खूप फरक पडलाय. म्हणजे मागच्या वेळेला बघितलं आणि आत्तामध्ये मला खूप बदल जाणवतोय. चल जाऊया. का ग? तुला यायचं होतं ना इथे? हो रे, पण इथल्या शांततेमुळे तिथली शांतता आठवली. नकोशी वाटणारी. देश बदलला ना तरी या रिसर्च सेंटर्सचं काही नाही बदलत. असंच कुठेतरी शहरापासून दूर, शांत, कोणत्या तरी खेड्यात नाहीतर जंगलात. आकाशाचा अभ्यास करायचा म्हणजे आकाश निरभ्र नको. ते वस्तीपासून लांबच असणार. काय आहे ना, तिकडे सगळं आहे माहिती आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा आहेत, ह्यूज हॉस्टेल्स आहेत, खूप मोठे रस्ते आहेत, पण रिकामं आहे रे सगळं. माणूसच दिसत नाही तिकडे. तोवर काम चालू आहे तोवर सगळं ठीक असतं, पण काम संपलं ना एकदा की असे सुरंग पॉपअप होतात माहिती आहे आठवणींचे. I miss all of you. And I miss you terribly. म्हणजे एकदम हा बदल का वय मे बी I don't know. मुलं काय बोलतात रे माझ्याबद्दल? हॅलो, काय झालं? चक्कर येऊन पडल्या. सर, त्यांनी लेटेस्ट रिपोर्ट्स आणले आहेत. आपण हे टेस्ट केले आहेत, त्याचे हे रिपोर्ट्स आहेत. ECG पण नॉर्मल आहे सर. ओके. स्टेबल नाव. हे घ्या, या बाहेर. ब्लड प्रेशर कमी झालं होतं, शुगर ड्रॉप झाली होती, पण आता ड्रिप लावलंय, काळजी करायचं कारण नाही. तू कशी आहेस? मी आईला सरपोतदार हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतोय. ॲम्ब्युलन्स बाहेर थांबली आहे. पण त्यांना आत्ताच ॲडमिट केलंय, ट्रीटमेंट चालू आहे. 24 तास त्यांना सेटल व्हायला लागतील. ट्रीटमेंटचं माझे डॉक्टर बघून घेतील. पण त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यात, आमची ट्रीटमेंट चालू आहे, त्या आमच्या पेशंट आहे. पण ती माझी आई आहे. डॅमेट, मला तिला इथे ठेवायचं नाहीये. डिस्चार्ज द्या. पण सर, आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क.
नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना इथं ठेवणं योग्य नाही आणि ट्रीटमेंट अर्धवट सोडून नेणंही. तुम्ही तुमच्या इच्छेनं त्यांना इथनं हलवताय असं डॉक्युमेंट साईन करून द्यावं लागेल. डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस. तू आईला इथे का घेऊन आलीस? समीर आहे ना आपला डॉक्टर, मग त्याच्याकडे का नाही घेऊन गेलीस? हे जवळ होतं. हे बघ, वाद घालायचा नाही मला. तू तिला ऍडमिट केलंयस, डॉक्युमेंट्स तूच साईन कर. मी आईचं बघतो. तशा स्टेबल आहेत त्या. बट दिस इज रॉंग अनु. तू काही बोलत का नाहीस? एका शब्दानं नकार नाही, विरोध नाही. तूच काळजी घेतेस ना इतकी वर्ष त्यांची. तुझ्या समोरच झालं ना हे सगळं. तू अडवलं का नाहीस? तू कधीच काही बोलत नाहीस का अनु? नेलं ते नावी. आय हॅव टू गो. पेपर्स, बिल. बिल? मी पैसे घेईन का याचे तुझ्याकडून? बिलासाठी झालं का हे जे झालं ते? झाला एवढा तमाशा बास झाला अनु. प्लीज लीव. प्लीज 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 गो. नाही कळत आपल्याला नेमकं काय हवंय ते. लहान वयात तर नाहीच नाही. नातं टिकवून ठेवण्याचं ढोंग मी नाही करू शकलो. त्रास झालाच. पण चूक, बरोबर, दुःख, आनंद या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत का? एक खरं, लग्न करण्याची घाई करता कामा नये. पण हे सांगणारा मी कोण? मला नाही जमलं. इतरांना जमेल कदाचित.